आता आपल्यासमोर जो मेसेज मी वाचणार आहे तो हळुवारपणे ऐका आणि ऐकताना हसू नका. जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो. जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला मोह म्हणतात. जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला लोभ म्हणतात. कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो, त्याला ईर्ष्या म्हणतात. काही वेळेला कुल्फी संपण्याच्या आधीच दांडी हातात राहून कुल्फी गळून जमिनीवर पडते, त्याला क्रोध म्हणतात. झोप पूर्ण होऊन सुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला आळस असं म्हणतात. हॉटेलमध्ये भोजन झाल्यावर ओंजळभर बडीशोप आणि साखर खातो, त्याला भिकारीपणाचं लक्षण म्हणतात. बाहेर जाताना लावलेलं कुलूप ओढून पाहणं याला भय म्हणतात. आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवल्यावर 2 निळ्या टिका दिसतात की नाही ते पाहतो, त्याला उतावळेपण म्हणतात. पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी मसाला पुरी, कधी गोड पुरी दे रे भैया असं म्हणतो, त्याला शोषण म्हणतात. फ्रुटी पिऊन झाल्यानंतर स्ट्रॉनं शेवटच्या थेंबापर्यंत फ्रुटी ओढत राहणं याला मृगतृष्णा म्हणतात. चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणं याला अक्षम्य अपराध असं म्हणतात. जेव्हा पंक्तीत जेवताना मठ्ठा वाढणारा येतोय हे पाहून पानातला वाटीतला मठ्ठा गटागट पिऊन घेतो, त्याला छळवाद असं म्हणतात. मित्रांनो, ही पोस्ट ऐकून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणं म्हणजे मोक्ष. या पोस्टचे लेखक माहीत नाहीत. सौजन्य अरुण सावरकर यांचं वाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186